आज सर्वांना मी सर्वप्रथम जे आहे ते रक्षाबंधनच्या आणि नारळी पौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते। खरं तर समुद्राला नारळ अर्पण करून आज सगळेजण त्याची पूजा करतात आणि उद्यापासून जे आहे ते मच्छीमारीला त्या ठिकाणी सुरुवात करण्याचा जो आहे ती परंपरा राहिलेली आहे। आणि कोळीवाड्यातले जे नागरिक आहेत ते मुंबईचे आद्य नागरिक आहेत। त्यांचे कोळी जमातीमध्ये आणि आगरी जमातीच्या माध्यमातून पारंपरिक जे सण असतात ते सातत्याने मनवले जातात। आज आपण खारदांड्यामध्ये आहोत आणि समुद्राला त्या ठिकाणी नारळ अर्पण करण्याचा आता तो मुळात कार्यक्रम आहे, जो सोहळा आहे तो आता मी पार पडण्यासाठी जात आहोत। त्यामुळे सगळ्यांना माझ्या खूप शुभेच्छा। आज आपण एका पद्धतीने पाहिलं असेल की जिसन सिद्दीकी यांनी एका प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला आहे आणि त्यांनी एक ओपन चॅलेंज देखील वरिष्ठांना दिलं की शेंतील यांनी सांगितलं होतं, चिठ्ठीमध्ये एक नाव दिलं होतं। आता मला वाटतंय त्यांनी जिथे गेले आहे तिथे त्यांनी सुखाने राहावं। आता त्यांनी काँग्रेस पक्षावरती कमेंट करणं बंद करावं। काँग्रेस पक्ष त्यांना कळलाच नाही कदाचित, ज्या वयामध्ये त्यांना तिकीट मिळालं काँग्रेस पक्षाने खूप काही गोष्टी त्यांना दिल्या, त्यांच्या वडिलांना दिल्या। पण काही मंडळी असतात त्यांना गद्दारी असतात, त्यामुळे ते गद्दारांबद्दल जास्त चर्चा करण्यामध्ये काही आम्हाला तरी स्वारच नाही। आणि जे जे केलेले आहेत गद्दारी केले ते हारण्याचं काम महाराष्ट्राच्या जनतेने केलेलं आहे। मला माहिती आहे की मुंबईची जनता चांगल्या तऱ्हेने समजते की काँग्रेस पक्षाने तुम्हाला मंत्रिपद दिलं, तुमच्या मुलाला आमदारपद दिलं, मुंबई काँग्रेस युथचं अध्यक्षपद दिलं आणि एवढं देऊन सुद्धा तुम्ही पक्षाशी गद्दार झालात, आदरणीय राहुल गांधीशी गद्दार झालात। येणाऱ्या काळामध्ये मुंबईची जनता आणि बांद्राची जनता ठरवेल की काय त्यांना करायचं। त्यामुळे मला वाटतं त्यांनी जिथे गेले त्यांनी तिथली काळजी करावी, आमची काळजी करू नये। तिथलाच प्रश्न झाला की तेच आता म्हणतात आम्ही बारामती लढायची की नाही लढायची। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।